विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो इतिहासाचा पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे विज्ञान व तंत्रज्ञान। या पाठामध्ये भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात जी प्रगती केली आहे त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत। तर सुरुवातीचाच पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय अणुऊर्जा आयोग। आता या अणुऊर्जा आयोगाविषयी माहिती घेण्याआधी सुरुवातीला आपण लक्षात घेऊया की भारतामध्ये जे ऊर्जेचे आपण स्रोत आहेत त्यामध्ये पारंपरिक ऊर्जा आहे, अपारंपरिक ऊर्जा आहे, जलविद्युत आहे, सौर ऊर्जा आहे, औष्णिक ऊर्जा आहे। मात्र या तीनही ऊर्जा स्रोतांवरती काहीतरी मर्यादा आहेत। जसं कोळशापासून वीज निर्मिती केली तर त्यामुळे पर्यावरणाला त्याचा त्रास होतो किंवा पर्यावरणाला हानिकारक आहे। सौर ऊर्जा सकाळच्या वेळात सूर्याच्या उष्णतेने ती ऊर्जा आपल्याला निर्माण करता येते, मात्र रात्रीच्या वेळात पुन्हा त्या ऊर्जेवरती मर्यादा येतात। तसंच जलविद्युत यापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र जे आहे ते या विद्युतीसाठी किंवा ऊर्जेसाठी त्याचा उपयोग करावा लागतो, पण त्यावर सुद्धा काही मर्यादा येतात कारण त्यामुळे लोकांचं स्थलांतर वगैरे करावं लागतं। त्यानंतर आहे पवन ऊर्जा, पण जिथे हवेचा जो दाब आहे तो हवेचा दाब योग्य आहे अशा ठिकाणीच ही ऊर्जा निर्मिती केली जाते। म्हणजे अशा प्रकारे पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युत किंवा कोळशापासून जी तयार केली जाते ऊर्जा या सगळ्यांवरती मर्यादा येतात। मात्र या पुढे जाऊन पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता ऊर्जा निर्मिती करण्याचा स्रोत शोधण्यास सुरुवात झाली आणि त्या दृष्टीने आपल्या भारताचे जे पहिले प्रधानमंत्री आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डोळ्यासमोर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून राष्ट्राची प्रगती साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या दृष्टीने 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली। या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा। ही अणुऊर्जा पर्यावरणास सुद्धा उपयुक्त होती, त्यामुळे या अणु ऊर्जेपासून वेगवेगळ्या प्रकारची वीज निर्मिती करणे, अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे आणि ते टिकवणे, त्याचबरोबर नॅनो टेक्नॉलॉजीचा विकास करणे अशा या अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवण्यात आली। 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी तयार केली। त्या अणुभट्टीचं नाव आहे अप्सरा। त्यानंतर पुढे बघूया आपण 1969 मध्ये अणुऊर्जेपासूनच विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळील तारापूर म्हणजेच आपण ज्या पालघर जिल्ह्यात राहतो त्या ठिकाणी तारापूर हे शहर आहे। या तारापूरमध्ये अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली। थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुद्धा सुरू करण्यात आले। अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे जड पाण्याचे कारखाने आहेत ते वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले गेलेले आहेत। आता हेवी वॉटर म्हणजे जड पाणी म्हणजे काय, तर एक सोपं उदाहरण तुम्हाला देते। आपल्या घरी इन्व्हर्टर असेल तर इन्व्हर्टर बंद झाल्यानंतर त्या बॅटरीमध्ये एक काही प्रमाणात आपण पाणी जे आहे ते टाकतो, त्याच पाण्याला हेवी वॉटर असं म्हणतात। त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती केली जाते। तर अशा प्रकारे हे हेवी वॉटर प्रोजेक्ट सुद्धा उभारणे त्याची करण्यात आली होती। त्यानंतर पुढे आहे ध्रुव अणुभट्टी। मुंबईजवळीलच तुर्भे या ठिकाणी 1985 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची ही अणुभट्टी तयार करण्यात आली। युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी या अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो।
350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती या तुर्भे येथील अणुभट्टीतून केली जाते. त्याचा उपयोग उद्योग, शेती तसंच वैद्यक क्षेत्रामध्ये केला जातो. आता वैद्यक क्षेत्रामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचं पाहतो की ऑपरेशन करताना ज्या वेळेला एक्सरे जो आहे तो एक्सरे काढण्यासाठी त्या ठिकाणी या किरणोत्सारीचा उपयोग केला जातो, म्हणजेच रेडिएशनचा उपयोग केला जातो. तसेच शेती आणि उद्योग क्षेत्रात सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. पुढे आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIL. या अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी बनवणे हे या कंपनीचे उद्दिष्ट होते आणि त्यानुसार अणुऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आलं. आता अणुऊर्जेचा उपयोग जसं तुम्ही पाहिलं की शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी, वैद्यक क्षेत्रासाठी, वीज निर्मितीसाठी, अन्नधान्य उत्पादनासाठी जसा हा अणुऊर्जेचा उपयोग केला गेला, तसाच या अणूपासून वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला गेला. आणि यामध्येच आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजेच अणु चाचणी. बघा, पोखरण हे राजस्थानमधील गाव आहे. या ठिकाणी अणु चाचणी घेण्यात आली. शांतता आणि स्वयंपूर्ततेसाठी अणु ऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे ही पहिली अणु चाचणी केली. ही अणु चाचणी अतिशय ही जी अणु चाचणी आहे ती यशस्वी झाली. भारताने हा निर्णय घेण्यास काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यामधली पहिली आहे एक चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्याची चाललेली धडपड. आणि या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारताने सुद्धा स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी ही अणु चाचणी केली होती. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचा या चाचणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. त्यासाठी पोखरण हे गाव निवडण्यात आले. आता पोखरण या गावाचं वैशिष्ट्य असं होतं की हे गाव मानवी वस्तीपासून दूर आणि ज्या ठिकाणी भूगर्भ जो आहे म्हणजे जमीन, त्या भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवरतीच राजस्थानमधील हे पोखरण गाव निवडण्यात आलं आणि त्या ठिकाणी या पोखरण भागामध्ये ही पहिली अणु चाचणी केली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. पुढे त्यानंतर प्रथम अणु चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर दुसरी अणु चाचणी घेण्यात आली. 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्ज सिद्ध करण्यासाठी पोखरणमध्ये दुसरी अणु चाचणी सुद्धा केली गेली. त्यावेळी आपल्या भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी सुद्धा ग्वाही त्यावेळी दिली गेली होती. बघा, भारताने स्वसंरक्षणासाठी या अणु चाचणीचा उपयोग केला आणि त्यानंतर 1988 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याच नेतृत्वाखाली काही क्षेपणास्त्रांची निर्मिती केली गेली. आता यामध्ये IGMDP याचा अर्थ आहे इंटिग्रेटेड गाइडेड
मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम या IGMDP अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि 1988 मध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राची निर्मिती केली गेली. 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली गेली. आता पृथ्वी आणि अग्नी या ही जी क्षेपणास्त्रे आहेत यामध्ये पृथ्वी 1 समोर तुम्हाला चित्रांमध्ये दिसत आहे की पृथ्वी 1 हे जे क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर पृथ्वी 2 अशाच प्रकारचं क्षेपणास्त्र तयार केलं गेलं. हे वायुदलाकडे देण्यात आलं, म्हणजेच हवेतून मारा करणारे हे क्षेपणास्त्र तयार केलं गेलं. आणि पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलं, म्हणजे सागरी संरक्षण व्हावं या दृष्टीने पृथ्वी 3 हे क्षेपणास्त्र तयार केलं गेलं. आता या पृथ्वी क्षेपणास्त्रांचे जे वैशिष्ट्य आहे ते असं आहे की 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता त्याची आहे. आणि त्याचबरोबर 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला सुद्धा हे क्षेपणास्त्र लगेच साधतं. म्हणजेच शत्रूने जर आपल्यावरती मारा केला, हल्ला केला, तर आपल्याला या क्षेपणास्त्रांचा उपयोग पुन्हा शत्रूवर मारा करण्यासाठी करता येऊ शकतो. इतक्या प्रचंड वेगाने ही क्षेपणास्त्रे कार्यरत केली गेली. तर भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO, आता DRDOचा अर्थ आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन, ची स्थापना झाली होती. आणि संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी DRDO जी संस्था आहे म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, या संस्थेचं उद्दिष्ट काय होतं, तर संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे. आणि त्यानुसारच 1983 नंतर डॉक्टर APJ कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. क्षेपणास्त्र निर्मिती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणूनच डॉक्टर कलाम यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. आता भारताने या संरक्षण क्षेत्रामध्ये प्रगती केलीच, पण त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची सुपरनॉविक अशी क्षेपणास्त्रे सुद्धा तयार केली आहेत. तर बघा ही जी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे अग्नी. अग्नी हे जे क्षेपणास्त्र आहे, या क्षेपणास्त्र तयार करण्यामागचा उद्देश पहिले आपण लक्षात घेऊया का चीन आणि पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, म्हणजे भारत सुद्धा प्रचंड ताकदीने लढू शकतो अशा प्रकारची कल्पना चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना यावी, या दृष्टीने भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणूनच अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचा पल्ला जवळजवळ 700 किलोमीटर इतका होता. आता या ठिकाणी हे जे क्षेपणास्त्र आपल्याला दिसतंय बघा, ज्यावेळी शत्रूवर मारा करायचा असेल त्यावेळी आपल्याला ह्या क्षेपणास्त्राचा म्हणजे हे जे क्षेपणास्त्र आहे ते अशा पद्धतीने काही तासामध्येच शत्रूवरती हल्ला करतं. मग अशा प्रकारे हे 700 किलोमीटर इतका पल्ला हे क्षेपणास्त्र गाठतं. पुढे आहे अग्नी 2 व अग्नी 3 यांचीही त्यावेळी निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर पुढे आहे आकाश आणि नाग क्षेपणास्त्र. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश व नाग
या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली होती. मग आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती 1990 मध्ये झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. बघा, हे जे क्षेपणास्त्र आहे आकाश, समोर चित्रात तुम्हाला दिसत आहे, जवळजवळ 30 किलोमीटरचा पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके सुपरसॉनिक वेगाने म्हणजे अतिशय प्रचंड वेगाने नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. त्याचबरोबर नाग हे जे क्षेपणास्त्र आहे, हे क्षेपणास्त्र कशासाठी तयार करण्यात आलं तर शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. आणि या क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत काय झालेला आहे, लष्करी दृष्ट्या सुरक्षित झाला आहे. आजही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतावर आक्रमण करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. आणि मग अशा वेळेला आपण सुद्धा आपल्या स्वबळावरती लष्करी दृष्ट्या सुरक्षित असणं आवश्यक आहे. मग लष्करी दृष्ट्या सुरक्षित असताना म्हणजे भूदल, नौदल, वायुदल हे तर आपलं सैन्य दल आहेच, पण त्याबरोबर ह्या वेगवेगळ्या प्रकारची सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांमुळे काय झालेलं आहे, आपण अधिकाधिक स्ट्रॉंग झालेलो आहोत, स्वावलंबी झालेलो आहोत. मग आज विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठामध्ये फक्त वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विज्ञानाच्या सहाय्याने प्रगती करण्यासाठी शेती, उद्योग आणि वैद्यक या 3 क्षेत्रात जसं या अणुऊर्जेचा उपयोग केला गेला, तसंच संरक्षण क्षेत्रात सुद्धा या अणु ऊर्जेची चाचणी केली गेली, वेगवेगळ्या प्रकारच्या अणु चाचण्या केल्या गेल्या आणि त्यानुसार क्षेपणास्त्र निर्मिती सुद्धा केली गेली आहे. तर हे सगळे मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही सुद्धा एकदा वाचायचे आहेत आणि त्यानंतर यावर आधारित, या मुद्द्यांवर आधारित जे काही प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. Akash launched. Countdown for mark. 1, 0. Akash launched. Countdown for mark. थँक्यू. पाठ आपला आता इथे अर्धा पूर्ण झालेला आहे. पुढचा भाग नंतर घेऊया आपण.